एक्झिट पोलचे निष्कर्ष आलेले आहेत. आपल्याबरोबर मनोज जरांगे पाटील आहेत की ज्यांनी त्या काळामध्ये आंदोलन केलं, त्यानंतर लोकसभा निवडणूक झाल्या. जरांगे पाटील, ज्या सत्तेच्या किंबहुना पंतप्रधान इथे आल्यानंतर देखील त्यांनी आरक्षणावरती कुठलीही बातचीत केली नव्हती. अशा वेळी तुमच्याकडून त्या काळात टीका देखील झाली. त्याच सत्तेला पुन्हा केंद्रामध्ये परत सत्ता दाखवते ते एक्झिट पोल. नाही नाही, मी कुठं टीका केली त्यांच्यावर. शेवटी जे खरं आहे ते मांडलं, फक्त टीका नाही केली. शेवटी ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि दुसऱ्यांदा सत्ता आली आणि तिसऱ्यांदा सत्ता आली म्हणजे काय ते घाबरायला थोडीच लागले, भेडायला लागले काय आम्हाला? त्याबद्दल नाही, आम्ही कधी त्यांना विरोध नाही केला. फक्त सत्यता सांगितली की इतक्या वेळेस महाराष्ट्रात नव्हती, इतक्या वेळेस यायची वेळ आली, कोणामुळे आली हे सांगितलं. स्थानिक भाजपच्या 4-5 नेत्यांना मराठ्यांचा खूप द्वेष आहे, त्यांच्यामुळे मोदी साहेबांवरती ही वाईट वेळ आली, हे आम्ही सांगितलेलं आहे त्यावेळेस. त्यांना इथंच राहण्याची वेळ जी आली महाराष्ट्रात फक्त त्यांच्यामुळे आली. हे जे सत्य आहे ते सांगितलं. आता जी जागा मध्ये 2019च्या तुलनेमध्ये जागा घडतात, ह्या 4-5 नेत्यामुळे हा परिणाम होत असेल का? नुसतं मराठाच नाही, पुढच्या काळात बघा तुम्ही सगळ्या जातींचे किती हाल झालेले, ते सुद्धा पुन्हा त्यांचाही स्वाभिमान जागा होणार. मग त्यात मराठा असेल, त्यात धनगर असेल, 12 बलुतेदार असेल, त्यात मुस्लिम असेल, सगळ्याच जातीचे, काही जातींचे नेते संपवलेत, तर काही जातींचे जात संपविल्यात. त्यामुळे पुढच्या काळात तर उलट जास्त होणार आहे यापेक्षा. कारण द्वेष ते सोडत नाहीत ते 4-5 नेते, काड्या सुरूच असतात त्यांचे. काही ना काही निमित्त काहीतरी करायचं, काहीतरी माध्यमातून करायचं, पण जनतेला त्रास द्यायचा. मोठी जात कोणत्याही राज्यात असो ते त्यांचं चालू असतं. काड्या करणे, आंदोलनं फोडणे, खोट्या केसेस करणे, हल्ले करणं, सत्तेचा दुरुपयोग करायचा, पदाचा दुरुपयोग करायचा, माणसं फोडायचे. आमचे जसे फोडलेत पाठीमागं आताही सुरू आहे. पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या, त्यांना काही आमिष दाखवायचे, पैशाचे कशाचे. हे शाळा त्यांचे ते चालू आहेत. त्याच्यामुळे काय होतंय, लोक जवळ येण्याऐवजी त्यांच्यापासून लांब चालले. आरक्षणाच्या विरोधात असलेल्या लोकांना यामुळे फटका बसला असं मला वाटतं का ह्या एक्झिट पोल बघून? नाही, त्या पोलवर मी कसं बोलणार, कारण मी राजकारणात नाहीच ना. मी कोणत्या दिवशी म्हणलो मी राजकारणात? कधी मी म्हणलो तुम्हाला पाडा, स्पष्ट तुमचं नाव घेतल्यावर माझी किंवा माझ्या समाजाची प्रतिष्ठा कधी पणाला लागणार? ज्या दिवशी आम्ही तुमचं नाव घेतलंय किंवा यांचं नाव घेतलंय त्यावेळेस आम्ही काय सांगितलंय, फक्त गोर गरीब मराठ्यांना किंमतच नव्हती या लोकांपाशी. गोर गरीब जनतेला हे विचारता येत नव्हते आणि शून्य किंमत होती. माझ्या गोर गरीब मराठ्यांना किंमत आली आणि मराठ्यांना एवढं सांगितलं की तुमच्या मताची किंमत केली पाहिजे, तुमच्या मताची भीती वाटली पाहिजे. कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा, पण ताकदीने आणा. पण अधिसूचनेच्या बाबतीत बऱ्यापैकी समाधान झालं नाही, तुम्ही विश्वासघात झाला असं देखील म्हणणं होता. त्याच सरकारमधील महायुतीच्या 2019च्या तुलनेमध्ये जागा आता कमी होताना दिसत आहेत. ते तुमच्याच आंदोलनाचे परिणाम आहेत? नाही, कर्माचे फळ. शेवटी काय असतं, किती दिवस या नियतीला सहन होत नाही. नियतीला सहन होत नाही, तो निसर्गाचा नियमच आहे. नियतीला ते सहन होत नाही. किती दिवस गोरगरीब जनतेनं अन्याय सहन करायचा, जात कोणची असू द्या. धनगर बांधवांना आमच्यासारखंच केलेलं आहे, असंच फसवलेलं आहे. 12 बलुतेदारांचं ते, बंजारा बांधवांचं सुद्धा हीच फजिती. किती लोक त्यांच्या नोकऱ्यामध्ये गेले, आरक्षण असून का गेले नाही याचं चिंतन कोणी केलं? लिंगायत समाजाची हीच परिस्थिती, मुस्लिम दलितांची हीच परिस्थिती. त्यामुळे शेवटी नियती हरवायला लावते. शेवटी अन्यायाला वाचा फोडायला कुठं ना कुठं जनतेलाच शेवटी त्यांचं हे लोकशाही रूपी हत्यार मताचं हातात घ्यायला लागलं आणि ते घेतलं. पुढे घेणार आहेत लोक, अन्याय किती दिवस सहन करणार आहेत लोक? हे अन्यायच करते, त्यांच्याकडे दुसरा काही विषयच नाही. दुसरा सत्ता गोड बोलून घ्यायची ना, अन्याय त्या जनतेवरती करायचं. शेतकऱ्यांचे तेच हाल चालू आहेत. शेतकऱ्यावर पैसा खर्च करायचा तर दुसरीकडे करणार, आंदोलन फोडायला. इकडे काय नशी तू, तिकडे दुष्काळात बघ ना, तिकडे वाटेल तुला काय वाटायची. इकडे काय लोकांना फोडितो, इकडे आमचे 4-5 फोडणार, तिकडे पत्रकार पैशाला घ्यायला लावणार. पुन्हा आता नवीन ते डाव सुरू करणार. 5,000 रुपयाली एक सही, 50,000 रुपये तिचा रेट, शेवटच्या माणूस बघून पैसे, सह्या घ्या, आंदोलनाच्या विरोधात निवेदन द्या, मग मराठ्याचाच माणूस पुढे घालायचा. कोणी सह्या नाही करत, खानदानी लोक आहेत. शेवटी त्यांनाही वाटतं गोरगरिबांच्या मराठ्याचं कल्याण झालं पाहिजे. पण काय असतं, आता आपलंच नालायक आहे अशी मन आहे बघा जुनी, काहीतरी आपलंच मूर्ख आहे. तसं आपलेच सवय लागलेली पैसे खायचे, गोळ्या औषध बिस्किट नाही इकले तिकडं, हे लोकांच्या मुंडके मोडून खायची सवय लागली काय कायला. हजारो करोडो मराठ्यांच्या लेकराचा शाप घ्यायचा
त्यांचे तळतळाट अंगावर घ्यायचा, स्वतःचे 2-4 लेकरं सरकारचे पैसे घेऊन सुखी ठेवायचे. अरे थोडी तरी लाज वाटू दे. तो मराठ्याचा आहे, एवढा मोठा गोरगरिबांच्या लेकराचा लढा सुरू आहे. एक एक पोरग आत्महत्या करतंय, आई बहिणीच्या कंपाळाचं कुंकू पुसलंय, आपले रक्त सांडलेले आणखीन बी त्या फरशीवरचे निघाले नाही. आणि तू कुठं सरकारचे पैसे घेणार, कुठं सह्या घ्यायला लावणार. मराठ्याचा असून तू सुधरशील रे, तुझे 2-4 लेकर सुखी राहते. पण एकदा जर तळतळाट लागला नाही करोडो लेकराचा, वाकडा तिकडे कुंकड होईल, मेळ बी नाही लागणार. कारण हे पाप डोक्यावर घेऊ नको. सरकारचं ऐकून हे 4-5 दिवसात त्या खोड्या सुरू झाल्या. मी सांगतो माझं 10 लाख बी सह्या घेतल्यानंतर हे पठ्ठे आंदोलन उठीत नाही. 10 लाख बी दिल्या तरी बी, आणि जेलला बी जायला बी येत नाही. पण तू जरी फुटशील, मी तरी नाव घेत नाही आणखी, मी लय पेश ठेवत असतो कधी पण मी हटत नाही. ह्या मराठ्यांसाठी गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही. 4 जूनला त्यासाठी कठोर उपोषण आहे. आम्हाला कोणाच्या गुलालात आनंद नाही, कोणी निवडून आला काय कोणी पडला काय. आम्हाला आमच्या लेकराच्या आरक्षणाच्या त्या गुलालात आनंद आहे. म्हणून माझी एबीपी माझाच्या माध्यमातून मराठा समाजालाच विनंती की कोणी निवडून आला कोणी पडला तरी आनंद व्यक्त करू नका, राग व्यक्त करू नका, कोणी पोस्टही टाकू नका, शांत राहा. कारण कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे, ही आपली जबाबदारी समोरच्याची सुद्धा आहे. जसं आपण शांततेचं आवाहन केलं तर समोरच्यानी करायला पाहिजे, पण ते करत नाहीत. याचा अर्थ त्यांना शांतता बिघडायची असेल, परंतु आपल्याकडून काही होऊ देऊ नका. कारण आपण पूर्ण शांत राहा. आपल्याला कोण निवडून आला पडला तरी काही देणं घेणं नाही, कोणाचे पोस्ट करायचे नाही, कोणाच्या मिरवणुकीत जायचं नाही. आपलं आंदोलन आणि आपण आपलं ध्येय मराठा आरक्षण मिळवण्यावर ठेवायचे. मराठ्यांनी शांत राहावं हे मी जाहीरपणानं एबीपी माझाच्या माध्यमातून आवाहन करतो. त्यांना काय चुका करायच्या ती एकदा करू द्या, नंतर आपला नाविलाज आहे. पण आपण शांत राहा, ते मुद्दाम खोड्या करणार आहे. 4 तारखेला आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न होतोय, काही कुणकुण लागली तुम्हाला? 4-5 दिवस झाले आमचेच येतो, आमचेच येत. त्यांचं करते कोण? त्यांच्याबद्दल तर आम्हाला काय वाटत नाही, कारण ते शेवटी विरोधात काम करणार, ते करणारच. गाव लेवलचा मी आजच बोलत नाही, 9-10 महिन्यापासून आंदोलन सुरू झाल्यापासून बोलतोय. गाव लेवलचा एकही ओबीसी बांधव मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात नाही, एकही. आमचेच काही स्वार्थी पैसे काय सवय लागलेली, तिकडे गोळ्या औषधं नाही ऐकले का, असे लोकांच्या मुंडके मोडून खायची सवय वाटतं बहुतेक गोरगरीब. अरे बाबा, तू सरकार देतील तुला, तो लेकर सुखी राहतील. करोडोंचा कशाला पाप डोक्यावर घेतो, सह्या घेन, कुठं कुठाने करायला लावा, अंधारातून फोनच करन, कुठं हाटलावर जेवायला न्या लोकाला, त्यांचा गप्पाच मारन, कुठं ग्रामपंचायतच्या बैठकाच घ्यायला काय नाटक करतो, खायनं गपची शिळे तुकडे मोडून. त्यांना हे कोण करायला होते? सरकार. सरकारशिवाय का कोण फुकट करायला मोकळं नाही कोणासाठी, कोण करत नाही. इथं इमानदारी नाही राहिली. आता लय बोटर मोजणे इतके लोक इमानदार राहिले आता, आणि त्यांच्यासाठी इमानदारी करायला तुला काय देणार आहे ते? इथं जात तरी तुला आशीर्वाद देईल, त्यांच्यासाठी इमानदारी. इकडे जातीसाठी करणं इमानदारी ना, तो यातले मस्ती आली तर तिकडे कुठे जिरितो. आणि तो काय 10 लाख सह्या घेतल्या आम्ही जाय सांगतो, कोणी सह्या नाही करत. खानदानी लोक आहेत, कोणी सह्या नाही करत. मग ते इतर समाजाच्या असो किंवा मराठ्यांच्या असो, प्रत्येकाला वाटतं दुसऱ्या लेकराचं वाटोळं नाही करू शकत आपण. पण तूच जर आता फितूर निघाला, त्यामुळे हे पाप कुठे फेडणार आहेस? हे सोपं नाही. धोरणात राह 10 लाख बी सह्या ना, हे पट्टे आंदोलन बी उठीत नाही, मोडीत बी नाही, आणि मराठ्यापासून हटत नाही. जेलला बसल पण आंदोलन मोडीत नाहीये. शहाणा वय होत असला तर लवकर. जरांगे पाटील, 4 तारखेच्या मुहूर्ताबद्दल बोललं जातं. त्याच दिवशी काउंटिंग आहे, मतमोजणी आहे, आणि आणि मला मगाशी विचारलं कोण आहे, सगळ्या गावाला माहिती कोण आहे या 4-5 दिवसापासून. पण आम्ही नाव कोणी सांगणार नाहीयेत. शेवटी त्यांच्या इतके मूर्ख गावकरी किंवा आम्ही बनणार नाहीयेत समाज. कारण आम्हाला नाही वाटत, त्याला वाटतंय गोरगरिबांच्या करोडो मराठ्याच्या लेकराच्या अन्नात मी माती कालिणार, कारण पैसा तेवढा घेतला असेल ना. आम्ही त्याच्या लेकराच्या अन्नात माती कालणारी अवलादी आमच्या नाहीये. त्याच्यामुळे आम्ही नाव तुम्हाला सांगणार बी नाहीत, कारण शेवटी सगळ्या गावाला माहितीये. मी जरी किती बार असं बोललो अमुखे तमुखे, याच्यावरती चालत नसतं, असं नुसतं अंदाजावर. पण गावाला माहिती कोण आहे ते. 4-5 दिवसापासून सरकारने हे करायला नाही पाहिजे. माझीच विनंती मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला, गृहमंत्र्याला सुद्धा, हे खोड्या करूच नका. तुम्हाला काय मिळणार नाही, याच्यातून प्राप्ती काहीच होणार नाहीये. आमचे लोक किती फोडले, तुम्ही किती त्यांना पत्रकार परिषद घ्यायला लावले, असे कुठाने केले. तुम्हीच गोडी गुलाबीनं हे आंदोलन हाताळा, सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी द्या. मराठा आणि कुणबी कायदा पारित करा. केसेस मागे घ्यायचं ठरलेले जे गोष्टी ठरलेत हैदराबादचं घ्यायचे ते लागू करा. आम्हाला राजकारणात यायचं नाही. पण तुम्ही हे नाही दिलं ना, तर विधानसभेला आम्ही प्रत्यक्ष 288 उमेदवार देणार आहे राज्यात, सगळ्या जाती धर्माचे. मग मात्र लय फजिती होईल. आता थोडी झाली अंदाजे सांगून बी.
4 तारखेचाच मुहूर्त का असा एक प्रश्न उपस्थित होतो. हे तर 3 महिन्यापूर्वीच 3 महिन्यापूर्वीच आपण डिक्लेअर केलं ना. आपल्याला तेव्हा काय माहित होतं की यांची मतमोजणी त्या दिवशी येणं, मतदान या दिवशी येणार आहे म्हणून. आपल्या ठेप्याला त्यांचं येतं, त्याला आपण काय करावं? आणि का बरं 4ला करू नये? असं काय थोडंच आहे की त्यांची मतमोजणी म्हणून आपण करू नये. आपल्याला आनंदच नाहीये त्यांच्यात. आम्हाला आनंद आमच्या गोरगरिबांचे लेकरं मोठं करण्यात. भरते दादा, आईबापाने लेकरं शिकवलेत की आमच्या आईबापाने हमेशा रिक्षा हाणायचे का? हमेशा शेतीच करायची, आवतो नांगरच हाणायचे. त्याचं पोरग नाही नोकरीला लागावं. आमच्याच मराठ्याच्या लेकरांना टेम्पो चालावं. आमच्याच मराठ्याच्या बापानं हमेशा ट्रकी चालवायच्या, ऊस तोडायचे, हमाल्या करायच्या, माथाडी कामगार व्हायचं, डबेवाला व्हायचं, काय रिक्षा चालक का आम्हीच, एसटी आमच्या आईबापानेच हमेशा चालायच्या. म्हणजे आम्ही सगळे कामं करतोय. आमच्या त्या गोरगरीब मराठ्याच्या लेकरानं कधी अधिकारी नाही व्हायचं का? आमची लढाई त्याच्यासाठी, ही गरिबांचा लढा आहे. हे आम्ही आरक्षण आमचं मिळवणार आहेत. किती सरकारन फारकरण कोणी आले तर मी काही गिनीत नाही त्यांना. मग आता काही करून काढीत नवीनच आता तरी मी मुजित नाही. जुने आणले आता, मग नवीन एक जुनी केस आणली आता त्यांनी उकरून. देशचे संबंधच नाही काही, ती आणली. आणि ज्याचं त्याचं ज्याने त्याने दिलं पाहिजे ह्या मताचे आम्ही आहेत. ते उकरून काढले आता का झोपले होते का तेव्हा? आताच काढायला तुम्हाला म्हणजे मला यासाठीच गुतवायचं, खोट्या केसेस गुतवायचं, त्याच्यात गुतवायचं, हे चाळे आहेत काय? अरे तू तुमच्या जिंदगीवर काय सरकार चालवता असले चाळे करून. मी मराठ्यापासून हटत नसतो, तिकडे खडी फोडीन पण हटत नाहीत. यांना वाटत असेल ती बेला तर बेला त्याला. मी फक्त कायद्याचा सन्मान करतो, न्यायालयाचा सन्मान करतो म्हणून त्या दिवशी गेलो होतो. कारण माझा समाज हे सहन करू शकत नाही माझ्यावरचा खोटा अन्न. कारण ते खोटंच आहे. काय संबंध आहे माझा कशाशी? काय काय उकरून काढताय तुम्ही? काय पत्रकार परिषदेला खोट्या घ्यायला लावताय लोकाला? मी नाही हरत तुम्हाला, चॅलेंज आहे माझं तुम्हाला, नाही हरत तुम्हाला. 4ला ठाम आहेत आपण. बसलोच म्हणायचं इथंच आहे मी. आता ते काय बांधाबांधी सुरू आहे, काट्या कुठे उपटितो, गाड्या लावायला लोकांना. माझा मायबाप समाज इथं आशीर्वाद द्यायला येणारच आहे. आम्ही किती म्हणलं तुम्ही येऊ नका इकडे तरी येणार आहेत. फक्त एक आव्हान आहे मात्र एबी माझ्या माध्यमातून, ज्यांना यायचंय महाराष्ट्रभरातून. आता इथं काय हजारो फोन खरकत येतो रोज अंतरवाली. त्या फोनवरून असं वाटतंय की महाराष्ट्रातला खूप मराठा समाज येणार आहे. फक्त एक विनंती, शांततेत सगळ्यांना राहा, शांततेत या. कोणाचं काय ऐकू नका. कोणी डवचिलं बी तरी त्याला उत्तर देऊ नका. मुद्दाम काही खोड्या करत असते, गाडी इकडे कम लावली म्हणून करते, तिकडे कम लावली म्हणून करते. काय बरेच आपलेच फितूर झालेले सध्या, ते बी काय घडून आणू शकतेत. गाडी बाजूला लावा किंवा त्यांची गाडी आडवा किंवा कोणाला दारू प्यायला लावते रातची, गाडी इकडच कम लावली तिकडच कम लावली, आमच्या दारात कम भरायला असंही म्हणायला लावते. कारण आपले बरेच, मी एबी माझ्या माध्यमातून जबाबदारीनं बोलतोय, आपलेच काही फितुरं झाले या 7-8 दिवसात. इकडे तिकडे फिरत येत, शिवारात फिरत येत या गावाच्या. मग काय वाटा बघत का काय की कुंकडून यायचं, काही काडी करायची परत पळून जायचं, असा काहीतरी एकूण अंदाजा दिसतो. मी खूप जबाबदारीने स्टेटमेंट करतो. त्यामुळं समाज मात्र भरपूर येणार आहे, पण करणाराने माझ्या गोरगरीब समाजाच्या नादी लागू नये. कारण माझा समाजाने खूप अन्याय सहन केलेला आहे, तो लय तळपलेला आहे. त्याच्या कचाट्यात उगाच सापडू नका. आणि माझी समाजाला आव्हाने जेवढे येणार आहेत याचा आकडा खूप मोठा दिसतोय मला महाराष्ट्रातून येणाऱ्याचा. कारण फोनाच्या अंदाजावरून लक्षात येतं की प्रचंड लोक मराठा समाज इथं पाठबळ द्यायला, मला आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत. फक्त आपलं शांततेत राहा. कोणीही उद्रेक जाळपोळ असलं काहीही करायचं नाही. मराठ्यांनी कधी केलेलं नाही, दुसरे करते तर आपल्यावर येते. फक्त सगळ्यांनी सावध राहा, हे मात्र तुम्हाला आव्हान. एकूणच निकाल काही लागला तरी आपण आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत, असंच मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन नागेशसह रवी मुंडे, एबीपी माझा, अंतरवली, सराटी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.